जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। म्हाडा पुणे अंतर्गत पुरंदर हाऊसिंग सोसायटी महर्षीनगर पुणे या सोसायटीतील सदस्यांची देखरेख समितीच्या नाकर्तेपणाचा पाडा आज सोसायटीतील शिष्टमंडळासह महिलांनी उपनिबंधक पुणे शहर 1 यांच्यासमोर वाचल्यानंतर सकारात्मक भूमिका घेत नवीन समिती स्थापन करण्याचे पत्रच या आक्रमक झालेल्या शिष्टमंडळ आणि महिला भगिनींच्या हाती उपनिबंधक पुणे शहर यांच्याकडून देण्यात आले। याविषयी 7 मराठी न्यूजने घेतलेला खास वृत्तांत आपल्यासाठी। मी किशोर शिंदे, पुरंदर सहकारी गृहरचना संस्था महर्षीनगर पुणे या संस्थेचा माजी सेक्रेटरी। आज आम्ही या ठिकाणी महिलांच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयामध्ये इथं महिलांसह सोसायटीचे सगळे सभासद व महिला वर्ग इथं उपस्थित आहोत। सोसायटीत गेले 5 वर्ष आणावंदी कारभार चालू असताना सगळी इथं माहिती आम्ही उपनिबंधक कार्यालयात दिलेले असताना सुद्धा उपनिबंधक कार्यालयाने कुठल्याही प्रकारची सोसायटीत सहकार्य न करता जे थकबाकीदार आहे, जे समिती बेकायदेशीर त्यांना पाठीशी घालून आजपर्यंत त्यांना सहकार्य केलं। त्याचा परिणाम असा झाला की मागचे जे थकबाकीदार जी समिती होती त्यांनी समितीच्या वतीने कुठल्याही प्रकारचे सोसायटीच्या दैनंदिन कारभार व्यवस्थित न चालवता गेले अनेक महिने विजेचे थकबाकी बॅलन्स ठेवल्यामुळं सोसायटीचा पाणी पुरवठा आणि वीज कनेक्शन बंद झाल्यामुळे पाणी पुरवठा होऊ शकला नाही। त्यामुळे सोसायटीचे आज या उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाईच्या जाणवत असल्याने सर्व महिला वर्ग अतिशय चिडून या ठिकाणी उपस्थित झाल्यामुळं आज उपनिबंधक कार्यालयाला जाच विचारला गेला त्या तुम्ही आज आम्हाला जी समिती दिली त्या समितीवर जो बाहेरचा चेअरमन दिला तो चेअरमन सोसायटीमध्ये येत नाही आहे आणि तो कुठल्याही प्रकारच्या सोसायटी दैनंदिन कारभारासाठी वेळ देत नाही आहे। तुम्ही त्या सोसायटीच्या चेअरमनचा राजीनामा घेऊन नवी ती जी समिती सोसायटीची सभासदाची समिती त्यांना कार्य करण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करून द्यावं। उपनिबंधक कार्यालयात ते मान्य केलं आणि गेल्या 2.5 महिने नवीन समितीला आजपर्यंत तत्कालीन समितीने ताबा दिला नाही आहे। त्या दप्तराचा ताबा देण्यासाठी आम्ही 80 अंतर्गत त्यांना पत्र दिलं की त्या पत्राअंतर्गत पोलिसांकरवी आम्हाला सोसायटीचा ताबा द्यावा। त्यामुळं आम्हाला सोसायटी कारभार करण्यासाठी व महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला उपयोगी पडेल। तेवढं सोसायटी किती दिवसापूर्वी आमची सोसायटी 2004 साली स्थापन झालेली। त्या सोसायटीला 25 वर्ष पूर्ण झालेले। किती लोक सभासद किती आणि एकूण आमच्या सोसायटीचे 76 सभासद आहेत, त्या 24 गाड्या आहेत आणि 52 सभासद आहेत, रहिवासी आहेत। जे सभासद तिथे राहतात ते सर्व तिथे नाही, काही सभासदांनी ह्या जो तत्कालीन समिती आहे जे आता आम्ही प्रशासकीय समितीचं निलंबन करण्यात आले त्यांच्या गैरकारभारामुळं सोसायटीचे कारभार होत नसल्यामुळं, सोसायटी अस्वच्छता असल्यामुळं, घाणं असल्यामुळं, पाणी पुरवठा व्यवस्थित विस्कळीत असल्यामुळं काही सभासद या सोसायटीतून इतरत्र शिफ्ट होऊन तिथं निवासासाठी ते गेलेले आहेत। काही सभासद जाण्याच्या मार्गावर आहेत आणि सोसायटीचे सगळे वाताहत फक्त आणि फक्त सहकार खात्याचं सोसायटीला असहकार्य असल्यामुळं ते सगळं घडत आहे। निबंधक साहेबांनी काय तुम्हाला उत्तर दिलं? निबंधक साहेबांनी आता महिलांना असं आश्वासन दिलं की तुमचा पहिला पाण्याचा प्रश्न सोडवा, तुम्हाला बँकेचे जे पैसे आहेत ते पैसे तुम्हाला मी वाट मोकळी करून देतो, हां तर तुम्हाला ते देतो आणि तुम्ही पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न सोडवा आणि लवकरात लवकर म्हणण्यापेक्षा उद्या ताबडतोब ऑफिसचा ताबा, दप्तराचा ताबा देण्याची मी व्यवस्था करतो। अन्यथा मग महिलांनी असं ठरवलं की जर ताबा मिळाला नाही तर आयुक्त कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन करायचं ठरवलेलं आहे। मी राधिका घनश्याम दैनिवाल, महर्षीनगर म्हाडा पुरंदर हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारी। आता आमच्या इथे इतका पाण्याचा प्रॉब्लेम आहे, आम्ही आता उपनिबंधकाच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि तिथे आम्ही त्यांच्या इथे आता अक्षरशः आंदोलन केलेलं आहे आणि त्यांना आम्ही आमचे प्रॉब्लेम सांगितले। 2 दिवस आमच्या सोसायटीत अजिबात पाणी नाही आहे, त्या पाण्यासाठी आम्ही आज 2 दिवस झाले आम्ही अंघोळी नाही आहेत, आमच्या काही नाही आहेत, आम्ही असंच आहे। आज तर आम्हाला जेवण नाही आहे, काही नाही। आम्ही काय आता 50 पायऱ्यावर उचलून पाणी न्यायचं का? आमच्या पायऱ्या 50 आहेत, तर आमच्या पाण्याचा प्रश्न हा कधी सोडवणार? आम्ही कित्येक वर्ष ऐकतोय, आधीच्या समितीने पण काही केलं नाही आणि आता आम्हाला इतका प्रॉब्लेम आला आहे त्या समितीमुळे, आमचं लाईट बिल भरलं गेलेलं नाही आहे, तर त्याच्यावर उपनिबंधकांनी काहीतरी करावं ही आमची त्यांना कळकळून विनंती आहे। लाईट कनेक्शन कोणी बंद केलं? MICBने कट केलेलं आहे आमचं लाईट बिल।
बिल थकलेलं आहे, आधीचं बिल भरलं गेलेलं नाहीये. आम्ही दरवर्षी आम्ही मेंटेनन्स व्यवस्थित भरतो, रेग्युलर भरत असतो. एकही दिवस असं झालेलं नाही एवढ्या वर्षामध्ये. आम्ही आज इथे 22 वर्ष राहत आहोत, पण आम्हाला हा 22 वर्षातच पहिल्यांदाच हा प्रॉब्लेम आलेला आहे. आत्ता उन्हाळा पण आहे, मुलांच्या परीक्षेचा सीझन आहे आणि ज्येष्ठ नागरिक आमच्या इथे भरपूर आहेत. आमच्या समोर काकू राहतात, त्यांचं आता ऑपरेशन झालेलं आहे डोळ्याचं. 50 पायऱ्या चढून कोणीही पाणी वर नेऊ शकत नाही. तर त्याचा जास्तीत जास्त लवकर त्याचा तुम्ही प्रश्न सोडवावा हीच आमची तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे. मी सुलभा कुलकर्णी पुरंदर सोसायटीमध्ये राहत आहे. आमच्याकडे 2 दिवस झाले पाणी MSCBनी तोडलेलं आहे, तर आम्हाला पाणी भरायचा त्रास होतोय. 50-70 पायऱ्या चढायच्या कशा? वय माझं 70 आहे, मिस्टरांचं वय 75 आहे, तर आम्ही एवढ्या खालून पाणी भरायचं कसं? सोसायटीमध्ये फार अंधाधुंदी चालली आहे. सोसायटी आमची खूप घाण झालेली आहे, आम्हाला राहणं पण असह्य झालेलं आहे या सोसायटीमध्ये. तर कुणी काही काळजीच घेत नाही आणि आमचा जो कोण आहे पहिला तो आम्हाला सोसायटीचा ताबा पण देत नाही आहे, चावी देत नाही आहे. त्यामुळं कारभार चालवायचा कसा पुढचा? आम्ही पाणी पण नाही आहे, आम्हाला आंघोळ्या नाही आहेत. तर आम्ही इथे आलेलो आहे आज म्हणे सगळ्या महिला उपनिबंधकाकडे. त्यांनी आमचं सगळं ऐकून घेतलं आहे, पण आता काय करतायत काय नाही हे त्यांच्यावर आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही करतोय म्हणून, पण माहिती नाही आहे काय करतील. कमल देशपांडे, पुरंदर सोसायटी, पुणे. आमच्या इथे 68,000 लाईट बिल थकल्यामुळे MSCBने लाईट बंद केलेला आहे. त्यामुळे समस्या अशी निर्माण झालेली आहे की आमचं पाणी बंद झालं आहे आणि जिन्यात पूर्णपणे अंधार झालेला आहे. त्यामुळे आमच्यासारख्या वयस्कर लोकांना पाणी भरणं आणि जिन्यातून चढ उतार करणं अतिशय कठीण झालेलं आहे. एकतर आमच्याकडे लिफ्ट नाही आहे, त्यामुळे पायऱ्यांवरनं पाणी नेणं कसं काय शक्य आहे तेच कळत नाही. म्हणून आम्ही आज उपनिबंधकांकडे येऊन 4 तास झाले इथे बसलेलो आहोत आम्ही आमचा प्रश्न सोडवण्यासाठी. तर मग आता ते काय करतायत ते काही कळत नाही. कारण आधीचे जे हे आहेत अध्यक्ष, त्यांनी अजून ताबा दिलेला नाही. आमची सोसायटीतला ऑफिस पूर्णपणे बंद आहे, CCTV कॅमेरे बंद आहेत आणि त्यामुळे काहीही तिथे प्रसंग झाला, कुठलाही प्रसंग झाला तर आम्हाला कसल्याही प्रकारचं संरक्षण नाही आहे. मी रवींद्र वाळे, पुरंदर सोसायटी महर्षीनगरचा सदस्य. आम्ही आजपर्यंत दर वर्षाच्या सुरुवातीला पूर्ण वर्षभराचं मेंटेनन्स भरत आलो आहे. पण आत्ता आमच्यावर अशी परिस्थिती आली आहे की आज दिवसभर पाणी नाही, लाईट बंद आहे. का तर फक्त कमिटीने लाईट बिल भरलेलं नाही आहे आणि त्यामुळे हे आम्हाला भोगायला लागते. तर याची शासनाने दखल घ्यावी हे आम्ही वारंवार पत्र देऊन कळवत आलो, पण अजूनही सहकार खात्याकडनं तेवढा आम्हाला प्रतिसाद मिळत नाही. नमस्कार, मी सिद्धार्थ भोसले. मी पुरंदर हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणार आहे. गेले कालपासून आमच्या इथं लाईट आणि वीज नाही आहे, कारण का आधीच्या जी बॉडी होती त्यांनी 3 महिने लाईट बिल न भरल्यामुळे आमची इथली सोसायटीची लाईट कापली गेली. आम्ही त्याच्या आधी पण प्रशासनाशी पत्रव्यवहार केला, पण तिथनं पण तसा रिस्पॉन्स मिळत नाही. आणि आत्ता परिस्थिती अशी झालेली आहे की कालपासून आम्हाला रात्रीपासून अजिबात लाईट नसल्यामुळे इथं प्रॉब्लेम असा झालेला आहे की लहान मुलं आहेत आमच्या घरी, तर वरती येताना जाताना ती पडत आहेत. वयोवृद्ध लोक आहेत, त्यांना खाली कसं यावं हे कळत नाही आहे. त्यांना लिफ्ट नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम येतो आहे. तरीसुद्धा प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी. संदीप कळके, राहणार पुरंदर हाऊसिंग सोसायटी महर्षीनगर. कालपासून आम्ही बऱ्याच प्रॉब्लेममधनं फेस करतो आहे. इथे पाण्याचा प्रॉब्लेम होतो आहे, लाईटचा प्रॉब्लेम होतो आहे. MSCBने आमची इथले लाईट कट केली आहे, त्यामुळे पाणी नाही आहे आणि सगळ्यांचेच हाल होत आहेत. पाणी खालनं भरायला लागतं आहे, वरती पाणी मोटरने चढवता येत नाही आहे. प्रशासनाने याच्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा आणि काय ते आदेश पालन करावा. मी अंकुश भोसले, पुरंदर सहकारी सोसायटीमध्ये रहिवासी असून सदस्य आहे तिथे. आणि गेली कित्येक दिवस इथे 4 वर्ष एक प्रशासकीय समिती म्हणून उपनिबंधक यांनी इथे टाकलेली होती, परंतु काही कारणास्तव या सोसायटीने त्या समितीने काहीच काम न केल्यामुळे
आत्ता अशी परिस्थिती आली की कालपासून आमच्याकडची लाईट गेलेली आहे. त्यामुळं त्याचं बिल जे होतं गेले 3 महिन्याचं बिल त्या कमिटीने भरलेलं नाही आणि त्यामुळं ही लाईट MSEBने कट केलेली आहे. तर याचा निर्णय होण्याकरता आम्ही उपनिबंधकाच्याकडे अनेक महिलांना बरोबर घेऊन सकाळपासूनच तिथे उपोषणाला बसलो आणि आज रोजी संध्याकाळी त्यांनी ही शेवटी ऑर्डर दिली की आम्हाला न्याय दिलेला आहे उपनिबंधकांनी, काय हरकत नाही, काय उशिरा का व्हायना परंतु आम्हाला न्याय मिळालेला आहे. त्यांनी ताबडतोब समिती स्थापन केली नवीन आणि त्याचे चेअरमन श्री गुंडाळकर, कळके आणि लाळे यांना नियुक्त केलेले आहे. तेव्हा इथून पुढे कारभार अतिशय व्यवस्थित चालेल असे आशा व्यक्त करतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका. घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची, आपला चॅनल आपली बातमी 7 मराठी न्यूज.